नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुशे सर शौर्य कर्वे अकॅडमी पुण्याच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. बघा, आपण पंचायत राज हा विषय पूर्णपणे घेतलेला आहे. राज्यशास्त्र विषय आपण सुरू केलेला आहे आणि आजच्या भागात आपण भूगोल या विषयाला सुरुवात करत आहोत. बघा, महाराष्ट्राचा भूगोल पाहत असताना आपल्याला महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि प्राचीन पार्श्वभूमी जी आहे ती प्राचीन पार्श्वभूमी पाहावी लागेल. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, प्राचीन व मध्ययुगीन पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्र प्रदेश जो आहे हा महाराष्ट्र प्रदेश प्राचीन काळापासूनच समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला प्रदेश आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विविध ज्या राजवटी आहेत या विविध राजवटीने प्रशासन, कला, व्यापार आणि संस्कृती याचा विकास घडवून आणलेला आहे. जर आपण प्राचीन काळामध्ये जर पाहिलं तर सातवाहन ही राजवट आहे. या सातवाहन राजवटीमध्ये महाराष्ट्रातील हिला पहिली प्रभावी राजवट म्हणता येईल, ज्यांनी आपली राजधानी कोणती होती रे, या सातवाहन राजवटीची पैठण ही राजधानी होती. आणि मग यांनी व्यापार आणि बौद्ध संस्कृतीला मोठ्या प्रमाणात काय दिली होती, चालना दिली होती. जर आपण पाहिलं तर अजिंठा एलोरा लेण्यांचा विकास या सातवाहन काळामध्येच काय झाला होता, सुरू झाला होता. बघा, हे जे लेण आहे अजिंठा वेरूळ लेणी अजून सुद्धा त्या ठिकाणी आहे. या लेण्यांचा विकास याच काळामध्ये सातवाहन काळामध्ये झाला होता. आणि सातवाहनांची जी राजधानी होती ती कोणती होती रे, पैठण ही त्यांची राजधानी होती. पुढं चालुक्य जे घराणे आहे हे स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध होतं. चालुक्य घराणं स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध होतं. याच्यामध्ये मंदिरे आणि शिल्पकलांचा मोठ्या प्रमाणात काय झाला होता, विकास झाला होता. जर आपण पाहिलं तर राष्ट्रकूट घराणं, या राष्ट्रकूट घराणे एलोरा या ठिकाणी कैलास मंदिरासाठी भव्य शिल्प काय केलं होतं, उभारलं होतं. किंवा मंदिरांसाठी शिल्पकला अत्यंत त्या काळामध्ये राष्ट्रकूट काळामध्ये महत्वाची होती. या ठिकाणी हे मंदिर जर आपण पाहिलं तर हे जे मंदिर आहे कैलास मंदिर आहे. एलोरा या ठिकाणचं काय आहे, कैलास मंदिर आहे. राष्ट्रकूट काळामध्ये व्यापार आणि साहित्य विकास मोठ्या प्रमाणात झाला. व्यापार आणि साहित्य विकास राष्ट्रकूट काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. जर आपण एलोरा या ठिकाणचं कैलास मंदिर पाहिलं तर ती भव्य शिल्पकला आहे. पुढे यादव 12 ते 13वे शतक यादव जर आपण पाहिलं तर यादवांची राजधानी देवगिरी किल्ला होती. देवगिरी किल्ला ही यादवांची राजधानी. प्रशासन, जलव्यवस्था आणि व्यापाराला चालना देण्यात आली. आणि महत्वाचं, मराठी भाषेला राजाश्रय देण्यात आला होता. मराठी भाषेला राजाश्रय या काळामध्ये देण्यात आला होता. पुढे बघा, मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंडामध्ये बहमनी सुलतान स्थापनेनंतर दख्खनमध्ये मुस्लिम सत्तेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात काय होता, वाढला होता. याच्यामध्ये ज्या दोन सत्ता आहेत, निजामशाही आणि आदिलशाही इत्यादी सत्तांनी महाराष्ट्रातील विविध भागांवर काय केलं होतं, राज्य केलं होतं. त्याच्यानंतर मराठा साम्राज्याची स्थापना. छत्रपती शिवाजी महाराज 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. आणि मग ही जी राजधानी होती ती कोणती होती रे, रायगड किल्ला. अगोदरची कोणती होती, राजगड. शिवाजी महाराजांची 25 वर्ष जी राजधानी होती पहिली ती राजगड होती. आणि त्याच्यानंतर कोणती होती रे, रायगड होती. अनेक 300 पेक्षा अधिक किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले. स्वराज्याची स्थापना केली. मोठ्या प्रमाणात आरमार उभारलं होतं. प्रशासन आणि शिस्तबद्ध सैन्य याद्वारे त्यांनी मराठा साम्राज्याची पायाभरणी केली होती. त्यांच्याच काळामध्ये आपण पाहिलं की अष्टप्रधान मंडळ होतं, जे संपूर्ण महसुली प्रशासन काय करत होतं, पाहत होतं. किंवा संपूर्ण प्रशासन काय करत होतं, पाहत होतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो आपण इतिहास पाहत असताना अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहासच पाहणार आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये मग संपूर्ण ज्या घडामोडी आहेत त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित काय केलं जाईल, दिलं जाईल. आता आपल्याला फक्त थोडक्यात महाराष्ट्राची ऐतिहासिक काय पाहिजे, पार्श्वभूमी पाहिजे आहे. मग पुढं शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वाभिमानाचे संघटन या मूल्यांची दृढ परंपरा काय केली होती, निर्माण केली होती. त्याच्यानंतर पुढे बघा, 1818 मध्ये पेशवाईचा काय झाला, अंत झाला होता. आणि पूर्ण महाराष्ट्र ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली गेला. आता ब्रिटिशांनी जर आपण पाहिलं तर अनेक बदल केले होते. याच्यामध्ये पेशवाईच्या जे मुख्यालय होतं, राजधानी केंद्र ते कोण, पुणे. शनिवारवाडा हे बघा या ठिकाणी अजून सुद्धा अस्तित्वात आहे. पेशव्यांचं मुख्यालय होतं
शनिवारवाडा. आता ब्रिटिश काळामधील बदल. ब्रिटिश काळामध्ये अनेक चांगले बदल सुद्धा करण्यात आले होते. याच्यामध्ये शिक्षण प्रणालीचा विकास, रेल्वे व दळणवळण व्यवस्था, उद्योगधंद्यांची सुरुवात, मुंबईमध्ये कापड उद्योग. मात्र हे बदल त्यांनी ते स्वतःसाठी केले होते, लक्षात ठेवा. स्वतःसाठी हे काय करण्यात आले होते, बदल करण्यात आले होते. जरी शिक्षण प्रणालीचा विकास केला असेल, रेल्वे व दळणवळण व्यवस्था असेल, उद्योगधंद्यांची सुरुवात असेल, तर हा जो विकास केला होता, हा ब्रिटिशांनी कसा काय केला होता, स्वतःच्या विकासासाठी केला होता. त्या ब्रिटिश काळामध्ये आपण पाहिलं मोठमोठ्या चळवळी झाल्या, नंतर सामाजिक सुधारणा झाल्या. याच्यामध्ये समाज सुधारक, राष्ट्रनेते यांची भूमिका महत्वाची होती. याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेक समाज सुधारक असतील. त्यांनी समाज सुधारण्याचा काय केला होता, प्रयत्न केला होता. जर आपण विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, बरोबर ना, स्त्री शिक्षणाला अधिक महत्व दिलं होतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वराज्याचे हाक, केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर आपण पाहिलं तर सामाजिक समता, तसंच भारतीय राज्यघटनेचे काय आहेत रे, शिल्पकार आहेत. मग अनेक अनेक जे समाज सुधारक यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि राजकीय चळवळीचं महाराष्ट्र हे काय बनलं होतं रे, केंद्र बनलं होतं. आता बघा महत्वाचं, मग आपण जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र जे राज्य आहे ते भारताच्या कुठे आहे रे, पश्चिमेला आहे, बरोबर ना. मध्यभागी भारताच्या पश्चिमेला महाराष्ट्र आहे. आणि जर आपण आता भारताचा विचार केला तर 29 राज्य आहेत आणि या 29 राज्यामधलं एक राज्य कोणतं आहे रे, आपलं महाराष्ट्र आहे. बघा, मग जर आपण पाहिलं तर 2014 मध्ये तेलंगण राज्याची, 2 जून 2014 मध्ये तेलंगण राज्याची स्थापना झाली. त्याच्या अगोदर भारतामध्ये 28 राज्य होते. तेलंगणा हे 28वं राज्य अस्तित्वात आलं. आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन झालं आणि या विभाजनातून तेलंगणाची काय करण्यात आली, निर्मिती करण्यात आली. मग आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही जी 2 राज्य निर्माण झाली, कारण आंध्र प्रदेश मधून तेलंगणाची निर्माण झाली, 2 राज्य निर्माण झाली. मग याची सामायिक राजधानी 2014 ते 24 कोणती होती रे, हैदराबाद ही सामायिक राजधानी होती. म्हणजे 2000 नंतर म्हणजे सुमारे 15 वर्षानंतर 2014 रोजी नवीन राज्याची, तेलंगणाची काय झाली होती, निर्मिती झाली होती. मग याच्या अगोदर आपण पाहिलं 2000 साली 3 राज्यांची काय करण्यात आली होती, नवीन 3 राज्यांची निर्मिती करण्यात आली होती. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या 3 राज्यांची निर्मिती 2000 साली करण्यात आली होती. 1956 मध्ये भाषावर प्रांत रचना आयोग स्थापन करण्यात आला. आता जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर राज्यांची पुनर्रचना भाषिक तत्वावर करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर राज्यांची जी पुनर्रचना आहे ती भाषिक तत्वावर करण्यात आली होती. यासाठी भाषावर प्रांत रचना आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि 1 नोव्हेंबर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा काय झाला, लागू झाला. आणि राज्य पुनर्रचना कायद्यानुसार भाषिक तत्वावर पहिलं राज्य आंध्र प्रदेश, कोणतं, आंध्र प्रदेशची काय झाली, निर्मिती झाली 1953 मध्ये. आंध्र प्रदेशची काय झाली होती, निर्मिती झाली होती. आणि मग या 1 नोव्हेंबर 1956 राज्य पुनर्रचना आयोगानुसार बघा, एक मिनिट, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. मग द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली 1947 नंतर. मुंबई प्रांत किंवा मुंबई राज्य होतं आणि नंतर 2 राज्य एकत्र मिळून द्विभाषिक मुंबई राज्याची काय केली, स्थापना करण्यात आली. मग याच्यामध्ये समाविष्ट कोणता भाग होता, हैदराबाद संस्थान जे आहे, हे हैदराबाद संस्थानातील 5 जिल्हे होते. बघा, या ठिकाणी हैदराबाद संस्थान आहे. हे हैदराबाद संस्थानातील 5 जिल्हे कोणते, औरंगाबाद जे आता छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि नांदेड हे 5 जिल्हे. त्याच्यानंतर विदर्भ आहे. या विदर्भाचे किती जिल्हे होते रे, 8 जिल्हे विदर्भाचे होते. विदर्भाचे किती जिल्हे होते, 8 जिल्हे होते. याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, चांदा म्हणजे आताचं चंद्रपूर आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचे 13 जिल्हे. बघा, ही पूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे. या बॉम्बे प्रेसिडेन्सीचे काय रे, हे 13 जिल्हे असे मिळून, बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सीचे 13 जिल्हे आणि प्लस याच्यामध्ये काय होतं रे,
याच्यामध्ये गुजरात राज्याचा काय करण्यात आलता, समावेश करण्यात आलता. हे सगळं मिळून द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली. म्हणजे बघा, हे मराठी भाषिक 5 जिल्हे कुठले, हैदराबाद संस्थानातील 5 जिल्हे होते, मध्य प्रांतातील विदर्भातील 8 जिल्हे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचे 13 जिल्हे आणि प्लस गुजरात असं मिळून द्विभाषिक मुंबई राज्याची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. म्हणजे अशा प्रकारे 26 मराठी प्लस गुजरात मिळून द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुढं संयुक्त महाराष्ट्र चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ मोठ्या प्रमाणात रुजू होत होती किंवा ही चळवळ कशासाठी झाली होती, भाषा प्रांतरचनेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात काय झाला होता, उपस्थित झाला होता. आणि मग मराठी भाषिक जे आहेत या मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी जोर धरू लागला होता. 1956 मध्ये जो राज्य पुनर्रचना कायद्यानुसार द्विभाषिक मुंबई राज्य काय झालं होतं, आपण पाहिलं, तयार झालं होतं. आणि मग मराठी जनतेसाठी स्वतंत्र महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात काय झालं की आम्हाला स्वतंत्र काय पाहिजे, महाराष्ट्र पाहिजे. आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात हे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा आंदोलन सुरू झालं. आणि याच्यामध्ये या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 106 हुतात्म्यांनी आपलं काय दिलं, बलिदान दिलं. आणि या बलिदानामुळं अखेर 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची काय झाली रे, स्थापना झाली. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुजरात हे राज्य सुद्धा काय झालं रे, स्वतंत्र झालं. महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 ला, त्यानंतर गुजरात सुद्धा काय झालं, स्वतंत्र झालं. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस 1 नोव्हेंबर 1956 ला याचे जे मुख्यमंत्री होते ते यशवंतराव चव्हाण होते. आणि 1 मे 1960 ला सुद्धा नवीन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्याचे सुद्धा मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण होते. ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस 26 जिल्हे, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. आणि मग सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर 36 जिल्हे आहेत, 358 तालुके आहेत, 535 शहर आहेत आणि 43,663 इतकी काय आहेत, खेडे आहेत. महाराष्ट्र राज्याच्या आता सध्या जर आपण पाहिलं तर 6 प्रशासकीय काय आहेत रे, विभाग आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले जे मुख्यमंत्री होते ते यशवंतराव चव्हाण होते. कोण होते, यशवंतराव चव्हाण, बरोबर ना, यशवंतराव चव्हाण होते. आणि राज्यपाल कोण होते, श्री प्रकाश. राज्यपाल कोण होते रे, श्री प्रकाश हे काय होते, राज्यपाल होते. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की महत्वाचं की आपण याच्यात थोडक्यात आपण महाराष्ट्राची ऐतिहासिक काय पाहिलेली आहे, पार्श्वभूमी पाहिलेली आहे. आता आपल्याला महाराष्ट्र राज्याचं जे स्थान आहे त्या महाराष्ट्र राज्याचं स्थान आपल्याला पाहिजे आहे. भारताचा विचार केला तर भारताच्या कुठे येते, पश्चिमेला मध्यभागी ते वसलेलं आहे. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्र राज्य हे उत्तर भारत आणि दक्षिण भारताला एकत्र आणणारी विशाल भूमी आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारताला एकत्र आणणारी विशाल भूमी आहे. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचं राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचं राज्य आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार जो आहे 15° उत्तर ते 22°01 उत्तर इतका आहे. आणि रेखांश विस्तार 72° पूर्व ते 80°54 पूर्व इतका आहे. यावरून महाराष्ट्र जर आपण विचार केला तर पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा कसा आहे रे, अधिक आहे. याचं कारण काय, जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र हा त्रिकोणाकृती आहे. आणि हा जो आकार आहे ही किलोमीटर लांबी आहे, ही लांबी किती आहे रे, 800 किलोमीटर आहे. ही किती 800 आहे आणि ही किती अशी मध्ये 700 किलोमीटर आहे. 700 किलोमीटर आहे. त्यामुळं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण जर पाहिलं तर मग पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा कसा आहे रे, अधिक आहे. लांबी रुंदीचा जर आपण विचार केला तर त्याचा विस्तार जर पाहिला तर पश्चिम पूर्व कमाल लांबी किती आहे, 800 किलोमीटर आहे, बरोबर ना. पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम 800 किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर कमाल लांबी कशी आहे रे, 700 किलोमीटर आहे. 700 किलोमीटर आहे. राज्य आडव्या दिशेने अधिक पसरलेलं आहे, बरोबर ना. पूर्व आणि पश्चिम अधिक पसरलेलं आहे. आकार कसा आहे, त्रिकोणाकृती. तो दक्षिणेस कसा आहे, दक्षिणेस चिंचोळा, तर उत्तरेस कसा आहे, रुंद आहे. बघा ही दक्षिण दिशा आहे, इथं कसा आहे, चिंचोळा आहे आणि हा रुंद होत गेलेला आहे. उत्तरेस तो रुंद होत गेलेला आहे. कोकणात जर आपण पाहिलं तर बघा हा जो कोकण आहे, हा कोकणात हे जे कोकण पसरत झालेला आहे तर दक्षिणेस बघा हा चिंचोळा होत गेलेला आहे, बरोबर ना. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो असा आहे, असा पसरून हा कसा गेलाय, चिंचोळा होत गेलेला आहे.
आकार त्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस कसा आहे, रुंद आहे. बरोबर. कोकणात व निमुळचे टोक विदर्भात आहे. कोकणात काय आहे त्याचा पाया, कोकणात काय आहे, पाया आहे. कोकणात पाया आहे हा. आणि मग नंतर विदर्भाचा जर विचार केला तर तो कसा होत गेलाय, निमुळता होत गेलेला आहे. आणि समुद्र किनारा जर आपण पाहिला, या ठिकाणी हा समुद्र किनारा आहे. पालघर पासून सगळा इकडे इथपर्यंत सिंधुदुर्ग पर्यंत हा कसा आहे 720 किलोमीटरचा लांबीचा, 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्र किनारा जो आहे, हा समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढे बघा एकूण क्षेत्रफळाचा जर विचार केला तर आपलं एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आपलं एकूण काय आहे, क्षेत्रफळ आहे. आणि क्षेत्रफळानुसार जर आपण भारतामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो रे, तिसरा क्रमांक लागतो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राजस्थानचा पहिला क्रमांक आहे, 3,42,239 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ राजस्थानचा आहे. दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा आहे, 3,08,813 चौरस किलोमीटर आहे. तर महाराष्ट्र 3,07,700 चौरस किलोमीटर आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी आपलं महाराष्ट्र जे क्षेत्रफळ आहे 9.36% इतकं आहे, किंवा महाराष्ट्राने 9.36% इतकं क्षेत्रफळ काय केलेलं आहे, व्यापलेलं आहे. क्षेत्रफळानुसार जर विचार केला तर सर्वात लहान राज्य जे आहे ते कोणतं आहे रे, गोवा आहे. आणि सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळानुसार कोणतं आहे रे, राजस्थान आहे. लहान राज्य कोणतं आहे, गोवा हे राज्य आहे जे दक्षिणेला आहे. महाराष्ट्राचं कुठे आहे, दक्षिणेला आहे. आता जर आपण राजकीय सीमा पाहिल्या, बघा राजकीय सीमा पाहिल्या तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्य म्हणजे बघा जर आपण पाहिलं तर वायव्येस गुजरात आहे, उत्तरेस मध्य प्रदेश आहे, पूर्वेस छत्तीसगड आहे, खाली इथं तेलंगणा आहे, काय रे आंध्र प्रदेश आहे, आणि दक्षिणेस काय आहे गोवा हे राज्य आहे. बरोबर ना. आणि तिकडे जर वायव्येचा विचार केला तर पालघरच्या बाजूला दीव दमण आहे. मग एक केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा महाराष्ट्राला काय आहेत, 6 राज्य व एक केंद्रशासित प्रदेश यांच्या सीमा लागून आहे. वायव्येस काय रे, गुजरात आहे, उत्तरेस काय आहे, मध्य प्रदेश आहे. सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याला लागायत, 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला आहेत. ईशान्य व पूर्वेस छत्तीसगड आहेत. बरोबर ना, इथे ईशान्य व पूर्वेस छत्तीसगड आहे. आग्नेयेस तेलंगणा आहे. जर आपण पाहिलं तर गुजरात राज्याच्या 4 सीमा लागतात, मध्य प्रदेशच्या 8 लागतात, छत्तीसगडच्या 2 लागतात, तेलंगणाच्या 4 लागतात, कर्नाटक जे आहे त्या 7 लागतात आणि गोव्याची 1 लागते. मग आग्नेयेस काय आहे, तेलंगणा आहे, दक्षिणेस कर्नाटक आहे, 7 जिल्ह्याच्या सीमा लागतात. सर्वात कमी सीमा आपल्या गोवा राज्याच्या लागतात, जो दक्षिणेस आहे, गोवा राज्याच्या लागतात. दक्षिणेस कर्नाटक व गोवा आहे. मग सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या देशाला, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कुठे आहे, मध्य प्रदेश देशाला म्हटलो, राज्याला मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. वायव्येस गुजरात राज्य आहे, उत्तरेस मध्य प्रदेश आहे, ईशान्य व पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे, आग्नेयेस तेलंगणा आहे, दक्षिणेस कर्नाटक व गोवा राज्य आहे. महाराष्ट्राच्या सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे. तसंच जर विचार केला तर सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा सुद्धा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत, हे लक्षात ठेवा. वायव्येस कोणता आहे रे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव आहे. बरोबर ना, वायव्येस आहे. त्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत, हे त्याच्यामध्ये काय आहे, महत्वाचं आहे. बघा आजच्या भागामध्ये आपण महत्वाचं महाराष्ट्राची पार्श्वभूमी, बरोबर ना, किंवा इतिहास पाहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कशी स्थापना झाली याविषयी आपण माहिती पाहिली. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे स्थान आणि राजकीय सीमा याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्रशासकीय आणि प्रादेशिक जे विभाग आहेत यांविषयी काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.